आता आपली गावं पूर्वीसारखी राहिली नाहीत. त्यांचं रंगरूप झपाट्यानं बदलत चाललंय. एकेकाळी आपलं खेडेगाव म्हटलं की 4-6 वाडे, भिंतींना तांबडा हिरवा गडद गिलावा असलेली मारवाडी आणि गुजरांची 1-2 माडीची घरं, 4-2 वाण्यांची दुकानं, गावाच्या मध्यभागी महादेव किंवा अशाच एखाद्या देवाचं किंवा देवीचं ग्रामदैवत, वेशीत मारुतीचं देऊळ. गावात आठवडी बाजार भरत असला तरी एखादी लहानशी पेठ, वरच्या अंगाला ब्राह्मणाळी आणि खालच्या आळीला महारवडा, चांबरवडा आणि मांगवडा. गावात रस्ता नावालाच. वेशीतनं एकदा आत शिरलं की दोन्ही अंगांना फाटे फुटावेत तसं गल्लीबोळ असायचे. दगडधोंड्यांना तोटा नसायचा. जरा वर बघून चालायला लागलं तर हमखास ठेच लागायची. पोराठोरांची बोटं तर ठेचा लागून आंधळी व्हायची. पुन्हा ठेच लागू नये म्हणून अशा आंधळ्या बोटांना घोंगड्याची दशी बांधायची. देऊळ मोठं असलं तर त्याच्या पडवीलाच शाळा भरायची. गाव मोठं असलं, विद्यार्थ्याची संख्याही मोठी असली आणि गावचे पाटील किंवा देशमुख चांगले वजनदार असले व मुख्य म्हणजे बाई बाटलीत बुडालेले नसले तर गावाला 7वी पर्यंत शाळा असायची. गावाला लागून माळावर स्कूल बोर्डची स्वतंत्र इमारतही असायची. एसटी खेड्यापाड्यात धावू लागली तरी बस स्टँड नसायचा. वेशीत एखाद्या पिंपळाच्या पाराजवळ ती थांबायची. 4-2 लोक उतरायचे आणि 4-2 चढायचे. स्टँडची गरजही भासायची नाही. पारावर पिंपळाच्या सावलीत लोक निवांत बसायचे. सहसा कोणी एसटीनं प्रवास करायचेच नाहीत. आधी आपलं गाव सोडून फारसं कुठं जायचंच नाही. लग्न ठरवायला, तांदूळ टाकायला किंवा नवऱ्या मुलीला घालवायला व आणायला जावं लागलं तर आपल्या हक्काची गाडी जोडायची. सायकली सुद्धा क्वचित दिसायच्या. काय थोडी ये जा व्हायची ती लगीन सराईतच. वैशाखात आणि सुगी संपल्यावर आजूबाजूला भरणाऱ्या जत्रा उरुसात. सर्वसाधारण आपल्या खेड्यांचा तोंडवळा हा असा. अशा गावात फारसं काही घडतही नसे. 7 जूनला म्हणजे अगदी न चुकता 7 जूनलाच शाळा सुरू व्हायची. मृग नक्षत्रही त्याच वेळी सुरू व्हायचं. चांगला जिरवणीचा पाऊस झाला आणि ऊन पडून जमिनीतून वाफा निघू लागल्या. घात आली की पेरणीची दंगल सुरू व्हायची. जो तो या कामात दंग होऊन जायचा. या पेरण्या संपल्या म्हणजे पुन्हा सगळं शांत व्हायचं आणि मग एकदम सुगीला धांदल उडायची. गौरी गणपती, दसरा हे सण तेवढे मध्ये येऊन जायचे. सासूरवाशिनी माहेरी यायच्या आणि भाऊबीजेची वाट बघायला पुन्हा सासरी जायच्या. दसऱ्याला सोनं लुटायला शिलंगणाला मिरवणुकीला जायचं. दिवाळीत फराळा आराळाची चंगळ व्हायची. विणलेले रुमाल फराळाच्या ताटावर टाकून ही फराळाची ताटं एकमेकांच्या घरी द्यायची. दिवाळी गेली की घरोघरी तुळशीची लग्न व्हायची. याच दरम्यान केव्हा तरी पीर बसायचे. पिराला नैवेद्य घेऊन हिंदू मुसलमान लोक मशिदीत जायचे. त्यांच्या आलाव्यात हिंदूही सामील होऊन सोंग काढायचे. मग थंडीच्या मोसमात 4-8 गुराळे व्हायची आणि थंडी जाऊन उन्हाळा आला की पैऱ्यानं नांगरटी सुरू व्हायच्या. पुन्हा पेरणी मशागत सुरू व्हायची. पेरणी ते सुगी आणि सुगी ते पेरणी असं हे चक्र वर्षानुवर्ष चालू असायचं. याहून वेगळं फारसं काही घडायचं नाही. हां, एखादी कजाक सासू आपल्या सुनेचा जाच करायची आणि एखादी सून आपल्या नवऱ्याला पितवून घर फोडायची आणि वेगळी चूल मांडून आपला सवता सुबा थाटायची. असं काही घडलं की त्याची चर्चा घरोघर चालायची. कोणाची म्हैस हरवली तरी तो विषय अनेक दिवस गावाला पुरायचा. कोल्हापूरच्या पूर्वेला निसर्गाच्या कुशीत निवांत बसलेलं आमचं हे तालुक्याचं गावही एकेकाळी असंच होतं. त्यात फारसा बदल नव्हता. तालुक्याचं गाव असल्यामुळे एक सरकारी कचेरी आणि एक पोलीस चौकी होती. कचेरीजवळ 2-3 हॉटेलं होती. बाकी फारसा बदल नव्हता. पण गेल्या 15 वर्षात जमीन आसमानाचा फरक पडला आहे. गावचा चेहरा मोहराच पार बदलून गेलाय. पूर्वी एसटी स्टँड नव्हतं. आता वेशीजवळच बसस्थानक झाले. त्यात एक कॅन्टीन असूनही त्या बसस्थानकाच्या परिसरात लहान मोठी अनेक हॉटेलं झाली आहेत. एक रसवंतीगृहही आहे.
स्टेशनरीची दुकानं आहेत. प्लास्टिकच्या बादलीपासून शबनम पिशवीपर्यंत वाटेल त्या वस्तू तिथं मिळू शकतात. प्रियदर्शनी वगैरे आकर्षक नावं असलेली एकाला चार पानपट्टीची दुकानं आहेत. बनारस किंवा कलकत्ता पान तर तिथं मिळतंच. शिवाय नशा आणणारं दुसरं काही हवं असेल तर तेही त्या दुकानातून मिळतं. काही मिळत नाही असं आता राहिलेलं नाही. पूर्वी गावात पाटील घराण्याचा दबदबा होता. आता गेल्या 15 वर्षात बाबासाहेब हांडगे या आमदाराचं राज्य चालू आहे. गावाच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. बघता बघता हा माणूस आभाळा एवढा मोठा झाला. आपल्याबरोबर त्याने सगळ्या इष्टमित्र, सगळ्या सोयऱ्यांनाही मोठं केलं. आणि कोल्हापुरालाही न जाणारा हा माणूस पंढरपूरच्या वारीला जावं तसं सारख्या दिल्लीच्या वाऱ्या करतो. पुणे मुंबई तर आठवड्याला चालूच असतं. 10 वर्षापूर्वी एका नदीच्या नावानं त्याने एक सहकारी साखर कारखाना काढला. आजूबाजूच्या 50-60 गावचे शेतकरी त्याचे शेअर होल्डर आहेत. ऊसाच्या टनामागं काही कर बसवून त्यांनी आपल्या गावच्या माळावर महाविद्यालय उभारलं. कला, वाणिज्य आणि शास्त्र या तिन्ही ज्ञानशाखा एकदम सुरू केल्या. याशिवाय 3 वर्षांपूर्वी पॉलिटेक्निक सुरू केले. प्राध्यापकांसाठी विद्यानगर वसवून त्यांच्या निवासाचा प्रश्न सोडवलाय. विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल काढले. मुख्य गाव आणि विद्यानगर यांना जोडणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा दुकानं व हॉटेल होऊन एक नवी बाजारपेठच आता निर्माण झाली आहे. पूर्वी फिरतं कोर्ट होतं, म्हणजे 15 दिवस कोर्टाचा मुक्काम या तालुक्याला तर 15 दिवस दुसऱ्या तालुक्याला असायचा. आमदारांनी हे फिरतं कोर्ट आता स्थिर केलं आहे. सरकारी कर्ज मिळवून देऊन एक उद्यमनगरच त्यांनी बनवलं. या उद्यमनगरात अनेकांनी लघु उद्योग सुरू केले. लेत आले, कामगार आले, त्यांच्याशी संबंधित व्यापारी आले. त्यातून तंटे बखेडे होऊन कोर्ट कचेरीचं कामही वाढलं व वकील वर्गही वाढला. शिक्षणाची सोय झाल्यामुळं गावचीच काही मुलं शिकून वकील झाली. पूर्वी एकही डॉक्टर गावात नव्हता. आता 10-12 डॉक्टर प्रॅक्टिस करू लागले असून एकाला 2 मॅटर्निटी होम जोरात चालू आहेत. तिथं बाळंतपण तर होतात, पण कुमारी मातांची सोडवणूकही बिनबोबाट केली जाते. असं म्हणतात की एक मॅटर्निटी होम त्यावरच चालतं. पूर्वी गावात ग्रामपंचायत तेवढी होती, पण असं एखादं कोणतं मंडळ नव्हतं. आमदारांच्या प्रेरणेनं अनेक मंडळं आता निघाली असून सगळी कार्यरत आहेत. त्यातल्या अनेक मंडळांचे अध्यक्ष हे स्वतः बाबासाहेब हंडर्गेच आहेत. श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळातर्फे दरवर्षी थाटामाटात शिवजयंती साजरी केली जाते. क्रीडा मंडळ आहे. विद्यार्थी परिषदेने महाविद्यालयात प्रवेश केला आहे. युवा शक्तीही जोरात आहे. कामगारांच्या 3-4 संघटना आपापसात भांडत आहेत आणि अधूनमधून नेते त्यांना भडकावून देतात व मग दगडफेक करून डोकी फोडणं, हाडं मोडणं हा कार्यक्रमही सुरू असतो. तो तटस्थपणे पाहण्यात साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून आमदारांना मोठा आनंद वाटतो. कारखान्याच्या अधिकाऱ्यांचा एक क्लबही आहे आणि एक महिला मंडळही. या सर्वांच्या जोडीला महाविद्यालयातील काही मुक्त कन्यांना हाताशी धरून आमदारांनी स्त्री मुक्ती मंचलाही चालना देण्याचं कार्य सुरू केलं आहे. जे गाव नेहमी अगदी जलाशयासारखं शांत वाटायचं ते आता अगदी गजबजून गेल्यासारखं वाटतं. अशा या विकसनशील गावात एका गोष्टीची उणीव होती, पण तीही अलीकडे भरून निघाली. गावात पूर्वी कधी खानावळ नव्हती, त्याची कधी गरजही वाटली नव्हती. पण गाव बदललं, ये जा वाढली. पक्षकारांना कोर्टात साक्षीसाठी यावं लागलं तर भाकरी बांधून यावं लागे आणि फॅमिली नसलेल्या प्राध्यापकांना स्वतः हातानं करून खावं लागे. एखाद्या मंडळाचा वर्धापन दिन साजरा करायचा तर केवळ हॉटेलच्या फुटका पदार्थांवर साजरा करावा लागे. खानावळीची गरज होती. ती ओळखून एका परगावच्या बाईनं गाव व विद्यानगर यांना जोडणाऱ्या नव्या बाजारपेठेत दिलबहार नावाची एक खानावळ सुरू केली. बाहेरून कीर्तन, आतून तमाशा. या धर्तीवर बाहेर शाकाहारी आणि आत मांसाहारी अशी दोन्हीची सोय केली. 15 ऑगस्टच्या एका शुभ दिवशी आमदार बाबासाहेब हंडर्गे यांच्या शुभ हस्ते या खानावळीचं उद्घाटन झालं. त्या रात्री अनेक कोंबड्यांच्या गळ्यांवरून सुरी फिरली. ज्या शुभ हस्ते त्या सकाळी झेंडा फडकवला त्याच शुभ हस्ते आमदारांनी रस्सा भरकवला.
नळ्या फोडल्या. एक नवा विषय चघळायला मिळाला. कोण बाई? कुठून आली? प्लॉट केव्हा घेतला? बघता बघता इमारत काय बांधून झाली व खानावळ सुरू करून ती स्वतः गल्ल्यावरही बसू लागली. कोणालाच तिचा आगापिछा माहीत नव्हता. प्रत्येक मंडळात चर्चा सुरू झाली. काही प्राध्यापक मंथली बेसिसवर तिथं जेवत होते. तेही बसल्या बसल्या कॉमन रूममध्ये याच विषयी बोलत राहिले. कारखान्याच्या क्लबमध्येही तोच विषय चर्चेला जाऊ लागला. आणि महिलांच्या भगिनी मंडळातही नव्या साड्या, मिक्सर, वॉशिंग मशीन यावर रेंगाळणाऱ्या चर्चा आता खानावळीकडे वळल्या. अय्या, तिथलं मोगलाई चिकन अगदी A1 म्हणे, आमचे हे म्हणत होते. त्या प्रत्येकीच्याच हेनी तिथल्या कोणत्या ना कोणत्या तरी पदार्थाची तोंड भरून स्तुती केल्यामुळे त्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. एक भगिनी म्हणाल्या, या महिन्यातली मेजवानी आपण तिथंच अरेंज केली तर? दोघी तिघी एकदम म्हणाल्या, कसं अगदी मनातलं बोललात. त्या सगळ्या भगिनींना तिथं जेवायची तर इच्छा होतीच, पण त्या बाईला पाहण्याचंही कुतूहल होतं. भगिनी मंडळानं दिलबहारमध्ये पार्टी जोडली. ही न्यूज झाली आणि गावातली सगळीच मंडळं जागी झाली. श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळ आणि क्रीडा विकास मंडळ यांचे सदस्य तर दर महिन्यातून 2-3दा भेटी देऊ लागले. गावात डॉक्टरांकडे येणारे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आपला लंच दिलबहारमध्येच घ्यायचे आणि आपल्या मळ्यातल्या हवेलीवर प्रीतिभोजन असलं म्हणजे आमदारांची ऑर्डर दिलबहारलाच दिली जायची. असा आश्रय मिळाला आणि अवघ्या वर्षभरात दिलबहारचा जम उत्तम बसला. बाई कल्पक, धोरणी आणि धाडसी होती. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि इतर कामासाठी परगावून येणाऱ्या लोकांना लॉजची सोय नसल्यामुळे मुक्काम करण्याची अडचण होते हे त्या चाणाक्षबाईनं हेरलं आणि आमदारांच्या वशिल्यानं एका सरकारी बँकेतून कर्ज मिळवून वरचा मजला बांधून काढला. एका अंगाला 3 खोल्या, दुसऱ्या अंगाला 3 खोल्या, मधून जाण्या येण्यासाठी मोकळा पॅसेज आणि मागच्या बाजूला जनरल वॉर्ड सारखा 6 खाटा बसतील असा एक हॉल ठेवला. प्रत्येक खोलीच्या मध्ये 2 खोल्यांना जोडणारा एक दरवाजाही ठेवला. हेतू हा की एखादी मोठी फॅमिली आली तर त्यांना सलग हव्या तेवढ्या खोल्या वापरता याव्यात. खाली मॅट टाकलं, वर पंखे लावले, गाद्या टाकल्या, त्या डॅनलॉपच्या सगळ्या खोल्या सुसज्ज केल्या. रोज जेवायला येणाऱ्या प्राध्यापकांकडून नाव काय द्यावं हे विचारून घेतलं. त्यांनी अनेक नावं सुचवली. त्यातलं एक नाव तिला एकदम पसंत पडलं आणि गुड नाईट हे नाव त्या लॉजला दिलं. आमदारांच्या हस्ते आणि पदस्पर्शानं त्याचं उद्घाटन झालं. खाली दिलबहार, वर गुड नाईट. उद्घाटनाची फीत कापून खोलीत पाय ठेवताना आमदार हसून म्हणाले, झक्कास झालं. खाली जेवायचं आणि वर येऊन लवंडायचं. बाईनं लगेच चान्स घेतला, साहेब, आपल्यासाठी एक खोली कायमची रिझर्व करते, कवा बी येऊन विश्रांती घेत चला. पण माझा बंगला नाही का मळ्यात? तुमचा एक बंगला का? एकाला 2 आहेत की, एक गावात एक मळ्यात. पण तिथं भेटायला येणारे लोक तुम्हाला कुठं विश्रांती घेऊन देतात? हां, तेही खरंच म्हणा, त्यापायीच सांगून ठेवते. कवाबे असं वाटलं की जरा जाऊन निवांत विश्रांती घ्यावी तर कुणाला काय न सांगता गुमान यायचं आणि पडून राहायचं बघा. हे गुड नाईट तुमचंच आहे असं समजायचं. लॉजचं उद्घाटन झालं. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मंडळींना आश्रय पहिल्या दिवसापासूनच मिळाला. आमदारांना भेटायला कोणी परगावून आले तर त्यांना एक दिवस मुक्काम करायला लावून दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावत. अर्थातच गुड नाईटला गिराईक मिळावं हा त्यामागं हेतू असायचा. शिवजयंतीला व्याख्यानासाठी कोणी वक्ता आला की त्यांची सोय गुड नाईटवरच व्हायची. गुड नाईट जोरात चाललं. अधूनमधून काही जोडपी येऊन उतरू लागली. एक रात्र राहायची आणि सकाळी उठून पसार व्हायची. राबता वाढला तसे नोकरही वाढले. पदर आलेल्या 2 तरुण मुलीही त्या दिलबहारमध्ये दिसू लागल्या. त्या तिच्या विश्वासातल्या असाव्यात अशा वागत आणि जवळीक दिसावी म्हणून की काय त्या तिला मावशी म्हणत. तिच्या हरेक कामात तिला मदत करत. त्या दोन्ही पोरी सावळ्या असल्या तरी दिसायला स्मार्ट होत्या. राहायच्याही मोठ्या झाकीत. साडीच्या रंगाप्रमाणे कुंकू लावायच्या. साडी हिरवी असली तर कुंकू हिरवा. कुंकू म्हणजे खरं कुंकू नव्हे, रंगीत टिकल्या. स्वतः त्यांची मावशी मात्र भलं मोठं रुपया एवढं कपाळ भरून कुंकू लावायची. तिला ते शोभूनही दिसायचं. साडी फक्त पांढरीच नेसायची, खळ घालून इस्त्री केलेली.
आणखी एक तिचं वैशिष्ट्य होतं. तिच्या डोक्यावरून पदर कधी ढळायचा नाही आणि रोज सकाळी 7:00-7:30च्या दरम्यान असं कुंकू लावून बेलपान आणि फुलांनी भरलेली परडी घेऊन ती महादेवाच्या देवळात जायची. पानं फुलं व्हायची. खाली वाकून 5-5 मिनिटं नमस्कार करायची. गुरुवाने दिलेला अंगारा बरोबर कपाळाखाली आणि नाकाच्या उमरावर असा लावायची की तोही तिला शोभून दिसायचा. तिच्या वागण्याने ती जरी एक हॉटेल चालवत असली तरी लोकांना ती गर्दीची बाई वाटायची. ती फुलांची परडी घेऊन देवाला निघाली म्हणजे घराघरातल्या बायका हातातलं काम सोडून बघत राहायच्या. आपलं हॉटेल भलं, देऊळ भलं आणि आपण भलं, असं एकूण तिचं वागणं होतं. ती कोण, कुठली, काय हे माहीत नसलं तरी आपल्या वागण्यानं गावात तिच्याकडे वाकडा डोळा करून बघायची कुणाची कधी हिंमत झाली नाही. कोण कुठले हे कुतूहल निर्माण करणारे प्रश्न मनात येत. तसंच एवढं मोठं कुंकू ती लावते तरी तिचा पतिदेव कोण हेही कुणाला माहीत नव्हतं. ती कुंकू लावते तेव्हा तिचा नवरा असणार, पण तो कुठं असतो आणि काय करतो हे कोणालाच माहीत नव्हतं. असे एक ना दोन अनेक प्रश्न तिच्याबद्दल मनात येत. कुतूहल चाळवलं जाई, पण लोकांनी तिच्या या वागण्यामुळं त्यांचा पाठपुरावा केला नाही. ते हात धुवून तिच्या मागे लागले नाही. तिनेही कुणाशी जवळीक केली नाही. फारसं कुणाला जवळ येऊ दिलं नाही. आमदारांसारख्या काही बड्या धेंडांना ती धरून राहिली, पण आपल्या मनाचा तळ कधी त्यांना दिसू दिला नाही. 2 वर्षात हॉटेल चांगलं चालवून आपलं नाव कोणाला कळू दिलं नाही. आपण सौ आहेत की श्रीमती याचा कुणाला पत्ता लागू दिला नाही. पदरची सुतळी घेऊन दुसऱ्याची मापं काढणारे लोक गावात थोडे नसतात, पण अशांना जवळ येऊ न देता लांब कसं ठेवायचं आणि संबंध जोडूनही अंगाशी कसं लावू घ्यायचं नाही, ही एक कला असते आणि त्यात ती वाकबदार होती. दिलबहारमधला आचारी आणि काम करणारी मुलं सुद्धा तिनं बाहेरून आणली होती. लॉज सुरू केल्यावर आणखी 2 मुलं आणि 2 मुली गुड नाईटवर आल्या. त्यांच्यामुळे तिचं नाव मावशी पडलं, पण त्या पलीकडे कोणाला कसलाच अर्थबोध झाला नाही. तिच्या अथांग मनाचा ठाव कुणाला लागला नाही. खाली दिलबहार आणि वर गुड नाईट जोरात सुरू झालं. 2 तरुण मुलींची साथ मावशीला मिळाली. मावशीची सुपरविजन खाली आणि वर दोन्हीकडे सुरू झाली. रोज नवे चेहरे लॉजवर दिसू लागले. पैसाच पैसा येऊ लागला. बँकेच्या कर्जाचीही फेड झाली. आणखी एक जोडधंदा मावशीनं सुरू केला. मागतील तेवढा पैसा देऊन परमिट रूम सुरू झाली. त्याच्या जोडीला परसदारी हातभट्टीही. परमिट रूमची केबिन स्वतंत्र वेगळी केली होती. त्यांचं म्हणून खास उंची फांचार करून घेतलं. दार ढकलून आत गेलं की आपोआप आवाज न करता ते बंद व्हायचं. त्यासाठी दारावर क्लोजर बसवला होता. पांढऱ्या शुभ्र पोशाखातले वेटर्स तिथं खास त्यांच्या सेवेला ठेवले होते. विलायती संगीताचे सूर सारखे तरळत राहावेत याची व्यवस्था त्या परमिट रूममध्ये केली होती. आणि त्या 2 पैकी एक तरी हास्यवदना त्या ठिकाणी देखभाल करण्यासाठी कायम असायची. सगळं कसं ठीकठाक चाललं होतं. मावशी खोऱ्यानं पैसा ओढत होती. मिळणारा पैसा पुन्हा आपल्या धंद्यात घालून तो धंदा ती वाढवत होती. गिरायकांची कृपा होती. थोरा मोठ्यांचा पाठिंबा होता. पण काय झालं कुणास ठाऊक. नशीब उलटलं, दैव फिरलं. डिसेंबर जानेवारी थंडी जाऊन फेब्रुवारी मार्च उगवला म्हणजे दुपारी अचानक कुठंतरी एकदम चक्रीवादळ सुरू होतं आणि भिरभिरत कोणत्या दिशेला निघून जातं आणि जाता जाता काय काय उधळून जातं हे जसं कळत नाही तसं काहीसं मावशीच्या बाबतीत घडलं. आमच्या या तालुक्याच्या गावी एकदम एक वावटळ सुरू झाली. कुठं ठिणगी पडली आणि कशानं पेट घेतला हे काही कळलं नाही. एका भयंकर बातमीनं गावाचे कान भरले. गुड नाईट लॉजवर मावशी धंदा करते, मुली पुरवते. वार्ता पसरत चालली. कॉलेजच्या अनेक मुली कॉलेजला जाण्यासाठी म्हणून घराबाहेर पडतात आणि गुड नाईटवर जाऊन नको ते उद्योग करतात. मावशी 50% कमिशन खाते आणि गावच्या मुली धंद्याला लावते. तिला मावशी म्हणणाऱ्या 2 तरुणीही तिने याच धंद्यासाठी आणल्या आहेत. त्यांच्या मिळकतीतही तिचा 50% वाटा आहे. अशा वावड्या उडू लागल्या आणि वातावरण तंग बनत गेलं. हे नवंच वारं सुटलं आणि सगळ्यात आधी मंडळ जागी झाली. श्री छत्रपती शिवाजी मंडळ तर खवळून उठलं. फुलांची परडी घेऊन सकाळी ठराविक वेळी जाणाऱ्या मावशीवर शेणगोळा टाकण्याचं एक महत्त्वपूर्ण
ऐतिहासिक कार्य हे मंडळ चोखपणे पार पाडत होतं. मावशीला पहिला हादरा या तरुण मंडळाचा बसला. मावशी उपजत शहाणी. तिनं त्याच दिवशी दिलबहारमध्ये शिवाजी महाराजांचा फोटो त्या मंडळाच्या अध्यक्षांच्या समोर आमदार बाबासाहेब हंडरगे यांच्या हस्ते लावला. परमिट रूम महाराजांच्या डोळ्यांसमोर सारखे राहील असाच कोण साधलेला होता. अनावरण समारंभानंतर परमिट रूममध्ये तरुण मंडळाचे कार्यकर्ते बियर वगैरे घेऊन वचनबद्ध झाले आणि आमदार साहेबांनीही मावशीच्या अगत्यामुळं विश्रांतीसाठी एक रात्र गुड नाईटवर काढली. ही रात्र आमदारांना घातक ठरली. त्यांच्याच प्रेरणेनं अस्तित्वात आलेल्या मंडळाचा त्यांच्यावरचा विश्वास डळमळला. स्त्री मुक्ती मंच सर्व कन्यांनी आमदारांचा हात सोडून चक्क गुड नाईटवर निषेध मोर्चा काढला आणि दिलबहार पुढे उभ्या राहून घोषणा देऊ लागल्या. व्यभिचाराची घाण उपसलीच पाहिजे. ही घोषणा 4-5दा झाल्यावर मूठ वळवलेला हात वर करून एक तरुणी नवी घोषणा देत म्हणाली, धंद्यावाल्या बाईचा बंदोबस्त. सगळे ओरडले, झालाच पाहिजे. या असल्या 5-25 पोरींना भीक घालणारी मावशी नव्हती. निधड्या छातीनं पुढं जाऊन तिनं एकेकीवर पदर खेचून विचारलं, कोण म्हणतं मी धंदेवाली हाय? कुणी बघणार आहे यात? हाय कुणाकडे पुरावा? पुरावा कुणाकडेच नव्हता. एकेकीचा पदर खेचल्यावर त्या स्त्री मुक्ती मंचातील तरुणींच्या पुढंच मावशीनं भाषण ठोकलं. त्या कॉलेज कन्यांना उद्देशून ती म्हणाली, पोरींनो, तुम्ही माझ्या लहान बहिणी आहेसा. तुमचं वट पिळलं तर दूध निघल. तुम्हाला एक सवाल करू? तुम्ही सगळ्या मोर्चा घेऊन माझ्या दारात आलाय, पण मी कोण, कुठली, काय ठावा हाय? मी एवढं मोठं कुंकू लावते, तुमच्यागत फंड्या कपाळाची राहत नाही, पण मला काय माझ्या दादल्यानं सोडलेलं नाही. मी निराधार आहे. माझ्या पायावर मी उभे आहे. ज्या बाईला तिच्या नवऱ्यानं टाकलंय तिला तुम्ही बी टाकणार आहे? नवऱ्याच्या आईबापाच्या आधाराशिवाय जी बाई आपल्या पायावर उभी राहते आणि आपल्याबरोबर 10-5 लोकांना जगवते, त्या बाईचं पाय छाटणार आहे? तिला निराधार करणार आहे? स्त्री मुक्ती मंच हेच काम करणार आहे. मावशीच्या या प्रश्नांनी सगळा स्त्री मुक्ती मंच विचारमग्न झाला आणि मावशी म्हणाली, जावा, जरा विचार करा आणि शानं व्हा. विचार करण्यासाठी आणि शानं व्हावं म्हणून सगळा मंच मागं फिरला. पण ही गोष्ट इथंच संपली नाही. गुड नाईटचा बबरा जोरात सुरू होता. युवा शक्ती, भगिनी मंडळ, नागरी संघटना, स्त्री मुक्ती मंच, श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळ या सर्व मंडळांच्या सभा झाल्या. त्यातून संस्कृती संरक्षण मंडळ नावाचं एक नवीन मंडळ निर्माण झालं. या मंडळाच्या अनेक प्रतिनिधी सदस्य म्हणून आले आणि आमदारांचा मावशीला संपूर्ण पाठिंबा असला पाहिजे अशी शंका असली तरी संस्कृती संरक्षक मंडळाचं एक शिष्टमंडळ मावशीबद्दल तक्रार करण्यासाठी खुद्द आमदारांच्या बंगल्यावर गेलं. मिट्टास वाणीची उपजत देणगीच लाभलेले आमदार दोन्ही हात कोपऱ्यांपर्यंत जोडून नमस्कार करीत शब्दात खडीसाखर पेरीत म्हणाले, या 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 या, काय न केलं? अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. अरे सगळी गुन्ही मंडळं एकाच वेळी घरी येतात म्हणजे आज 12 सण घरी आल्यासारखा आनंद आहे. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आमदार असं बोलून आपलं झक्कास बोळवण करणार हे जाणून काहींनी पवित्र असा आक्रमक घ्यायचा हे ठरवूनच ठेवलं होतं. त्यानुसार एक कार्यकर्ता म्हणाला, माफ करा आमदार साहेब, आमचा तुमच्यावर स्पष्ट आरोप हा आहे की आपण मावशीच्या पाठीशी आहात. तिच्या या धंद्यात कदाचित आपलीही भागीदारी असावी. काय बोलता? धक्का बसावा तसे आमदार बोलले. 100 नव्हे, 101% आम्हाला असं संशय आहे. काय बोलता? काय वाटतं ते बोलतो, आमदारांनी विचारलं. एकूण तुम्हाला म्हणायचंय काय? त्या गुड नाईटवर राजरोज धंदा चालतो. त्या 2 नटरंगी मुली मावशीनं बाळगल्या आहेत. त्या त्यासाठीच आहेत. शिवाय कॉलेजमधली लपडे तिथं चालतात. आमदार एकदम तडकन उठून उभे राहिले आणि संतापणावर होऊन म्हणाले, हे भयानक आहे. त्या हॉटेलचं आणि लॉजचं उद्घाटन माझ्या हस्ते झालंय. मी महात्मा गांधींचा सच्चा अनुयायी आहे. मी खातेदारी आहे. हे पाहता ना, तिथं असं काही चालत असेल तर ते मला फार कमीपणाचं आहे. मी प्राणांतिक उपोषण करीन. तसं काही करू नका. मग काय करू ते सांगा. आपल्याला पुराव्यानिशी हे सिद्ध करावं लागेल. त्यासाठी एक करा, पोलीस चौकीला फोन करून फौजदारांना बोलवून घ्या. खुन्याच्या नोटा देऊन एक बनावट गिराईक आपण पाठवू. त्यासाठी आमचा कोणताही कार्यकर्ता मदत करेल.
कारण हे जोखमीचं काम आहे. अशा कामाला आपल्याला विश्वासातलाच माणूस हवा. वाटल्यास गिराईक बनून मी स्वतःच जाईन. लगेच आमदारांनी पोजारांना बोलवून घेतले. खुणेच्या नोटा देऊन खोटं गिराईक केव्हा आणि कसं पाठवायचं याचा डाव रचला. सापळा कसा लावायचा हेही ठरलं. संस्कृती संरक्षक मंडळाचे कार्यकर्ते आणि फौजदारही खुश झाले. आता मावशी आपल्या जाळ्यात अडकणार याचा कार्यकर्त्यांना आनंद झाला. पंचनाम्यात लूपहोल्स ठेवून किती हजार त्या मावशीकडून काढता येतील याचं कॅल्क्युलेशन फौजदारांच्या मनात सुरू झालं. सगळेच असे मनात मांडे खात होते, पण चोरच मालकाला सामील होता याची या कुणालाच कल्पना नव्हती. ठरल्या दिवशी ठरल्या वेळी संस्कृती संरक्षक मंडळाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता खुणेच्या 10-10च्या 5 नोटा घेऊन गुड नाईटवर गेला. मावशीला भेटून चुळबुळ करीत म्हणाला, रूम मिळेल का? हो मिळेल ना. नुसती रूम नको, मग रूममध्ये आणखी काही हवं ना? आमदारांनी आधीच सुचवल्याप्रमाणे मावशी सावध झाली. खोटं बनावट गिराईक आलंय हे ओळखून ती म्हणाली, रूममध्ये लागणारं सगळं आहे. काय आहे? चांगली खाट आहे, त्यावर डनलपची गादी. डनलपच्या गादीवर तुम्ही जाऊन पडायचं. एकटंच? मग तर कोण पाहिजे सोबतीला तुमच्या? सध्या तुमच्याकडे ज्या 2 आहेत त्यातली कोणीही एक चालेल. मावशी छी हसून म्हणाली, मग डाव्या पायातली पाहिजे का उजव्या पायातली? सरकन त्याचा काटा खाली आला. कसं बसं सावरत म्हणाला, पैसे वाटेल तेवढे घ्या. 25, 30, 40. त्याला मध्येच अडवत मावशी म्हणाली, तुला आया बहिणी कोण आहेत का? असतील त्यासनी दे आणि आता बऱ्या बोलानं पाय काढता घे, नाहीतर खेटरांनी सडकून काढेन तुला. हे ती नुसतं म्हणाली नाही, तिने एक पायातली चप्पल चक्क उपसली आणि त्या कार्यकर्त्याला पळताभुई थोडी झाली. पाण्यात दडवलं तरी वाघफड वास मारायचा राहत नाही, तसा वास या कार्यकर्त्यांना आला. कुठं पाणी मुरतंय हे कळून चुकलं. मग संस्कृती संरक्षक मंडळानं बैठक बोलावून असं ठरवलं की सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन बाजाराच्या दिवशी निषेध मोर्चा काढायचा. विशेष म्हणजे त्या मोर्चात महाविद्यालयातील सुविद्य प्राध्यापक आणि तालुका बार काउन्सिलमधील तरुण वकील सामील होणार होते. तशी लेखी मान्यताही त्यांनी दिली होती. या मोर्चाची तयारी जशी जोरात सुरू झाली तशी या संबंधीची कुणकुण वाढली. आमदारांनीच या निषेध मोर्चाचं नेतृत्व करावं व आपण स्वच्छ आहोत हे सिद्ध करावं असा एक मुद्दा पुढे आला. ही तशी चांगली खेळी होती. शिष्टमंडळ आमदारांना भेटलं आणि प्रस्तावाला कसलीही आडेवेडे न घेता त्यांनी त्याला मान्यता दिली. मोर्चाचं 50% यश इथंच पदरात पडलं. ते हो म्हणताच 5 किलो पेढे आणवले आणि एकमेकांच्या तोंडी ते भरले. आमदारांनी नुसता होकार दिला नाही, आपली डायरी पाहून दिवस नक्की केला, वेळही ठरवली. मोर्चा निघायचा कुठून आणि दिलबहारवर गेल्यावर त्याचं मेळाव्यात रूपांतर कसं करायचं, भाषणं कोणी कोणी करायची, घोषणा कोणत्या द्यायच्या, मागण्या काय करायच्या आणि मावशीला हे गाव सोडून कसं पळवून लावायचं, हा सर्व कार्यक्रम तरुण वकिलांच्या सहकार्यानं तपशीलवार ठरला. आमदार सामील होत आहेत, प्राध्यापक व तरुण वकील वर्ग या मोर्चात भाग घेतोय याचा सर्वांना आनंद वाटला. आता तो दिवस केव्हा येतो आणि आपण मोर्चा केव्हा काढतो याचीच उत्कंठा कार्यकर्त्यांना लागली होती. आमदारांकडून पूर्वसूचना वेळीच मिळाल्यामुळे मावशी पूर्ण तयारी करून त्या मोर्चाची वाटच पाहत होती. मोर्चा आल्यावर काय करायचं आणि कोणती खेळ खेळायची याची आखणी तिनं मनाशी केली होती आणि म्हणूनच लगतची 2 दुकानं सोडून पलीकडे असलेल्या राजकमल फोटो स्टुडिओच्या मालकाला कॅमेरा घेऊन दिलबहारमध्ये आधीच 1 तास तिनं बोलवून ठेवलं होतं. ज्या दिवशी मोर्चा निघणार अशी वंदता उठली होती तो दिवस येऊन ठेपला. बाजाराचा दिवस तो. ऐन दुपारी भर बाजाराच्या वेळी मोर्चा निघणार होता. त्यांचं नेतृत्व आमदार व तालुक्यांचे ज्येष्ठ पुढारी श्री बाबासाहेब हंडरगे करणार होते. फलक व पाट्या रंगवून तयार होत्या. आमदारांच्या बंगल्यावर कार्यकर्ते गोळा होऊ लागले आणि आता तासाभरात मोर्चा निघणार. एवढ्यात आमदारांना सीएमची तार आली. अति महत्वाचे काम, त्वरित निघा, संध्याकाळपर्यंत पोहोचा. नेतृत्व बदलाचा महत्वाचा प्रश्न चर्चेला घ्यायचा आहे. अशी फियाट खडीच होती. सर्वांना शुभेच्छा देऊन आमदार सीएम यांना भेटायला निघाले आणि निषेध मोर्चा दिलबहारच्या मार्गाने चालला. घोषणा भडकावणाऱ्या होत्या, प्रश्न नैतिकतेचा होता, त्यामुळे बाजाराला आलेले लोकही बाजारहाट करायचं सोडून त्या मोर्चात सामील झाले.
दुपारी 2:30ला निघालेला हा मोर्चा आधी 100-150 लोकांचा होता. पण दिलबहारवर आला तेव्हा सागराचं त्याला रूप आलं होतं. तरुण वकील मंडळी पुढं होती. त्यांच्या मागे प्राध्यापक, मग वेगवेगळ्या मंडळाचे कार्यकर्ते आणि बाजारला म्हणून आलेल्या आजूबाजूचे 10-12 गावचे गावकरी त्यात सामील झाले होते. हा मोर्चा घोषणा देत दिलबहारवर धडकला आणि आखणी केल्याप्रमाणे त्यांना चितावणी देण्यासाठी मावशी आपला पदर सावरत दाराशी जाऊन म्हणाली, "खबरदार जर पुढे येशील तर." या तिच्या भाषेनं कार्यकर्ते चवताळले. अंगावर धावून जात एकजण म्हणाला, "मावशे, आता तुझी काही धडगत नाही." एक जण आत घुसला आणि उड्याला पुरी यावा तशी गत झाली. एकदम एक लोंढा आत घुसला. कोणी शेवेची परात ओढली, कोणी खाज्याचं ताट घेतलं, कोणी गुलाबजामची बरणी उचलली. नेमकं हेच तिला पाहिजे होतं. असं हिंसक वळण लागू नये हे वेळीच ध्यानी आल्यामुळं वकील मंडळी त्या बेताल लोकांना आवडण्यासाठी पुढे झाली. त्यांची झुपली. "हे काय करताय तुम्ही? व्हा बाजूला." खडाजंगी होऊन लढाई हातगईवर आली. मावशीनं डोळा घालताच राजकमलचा फोटोग्राफर कचाकच फोटो घेऊन पुरावा गोळा करत होता. तरुण पिसाळलेली पोरं शेव चिवड्याची ताटं भिरकावत होती. गुलाबजामची बरणी उभ्यानं खाली आदळत होती. तरुण वकील त्यांना अडवत होता आणि एकाएकी मावशी त्यात घुसली. डोक्यावरचा पदर कधी ढळू न देणारी मावशी पदर भिरकावून तो घोळक्यात शिरली आणि आपल्या अंगावरची साडी सोडत राहिली. कुणाला न कळेल असं स्वहस्तेच वस्त्रहरण सुरू केलं आणि केस मोकळे सोडून साडी विना त्या वकिलांच्या घोळक्यात ती नाचत राहिली. कचाकच फोटो निघत राहिले. निषेध मोर्चा हादरला. त्यापेक्षाही कायद्याचं ज्ञान असलेला वकील वर्ग एकदम सटपटला. विवस्त्र होऊन धुडगूस घालणाऱ्या मावशीकडे बघून एक सिनियर वकील म्हणाले, "मावशी, हे काय करताय? तुम्ही वकील आहेसा ना व? तुम्हाला आता कायद्याच्या तिढ्यातच घालते." अशी धमकावणी देऊन मावशी अंगावरच्या वस्त्राविना बाहेर पडली आणि आता काय करायचं हे न कळून मोर्चाही तिच्याबरोबर जाऊ लागला. फोटो घेणं चालूच होतं. मावशी थेट पोलीस चौकीवर गेली. त्यापूर्वी स्वतःच्या झंझातीनं उपटल्या होत्या. स्वतःच्या दोन्ही हातांनी जेवढं जोरानं मारता येईल तेवढ्या जोरात स्वतःच्या थोबाडीत मारून घेतल्या होत्या. आपलेच होठ आपल्याच दातांनी चावून काढता येईल तेवढं रक्त काढलं होतं. स्वतःच्या हाताला स्वतःच चावे घेतले होते. अंगावर ठिकठिकाणी नखांनी जेवढं ओरबडता येईल तेवढं ओरबाडलंही होतं. या सगळ्यांचे फोटो काढले गेले होते. त्या अवस्थेत तिला पाहून फौजदारांसकट सगळी पोलीस चौकी गार पडली. 2 दिवसांनी महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्रात ही बातमी झळकली ते अनेक मतळ्यांनी. एका स्त्रीला नग्न करून भर बाजारातून धिंड काढले. वकील, प्राध्यापक, प्रतिष्ठितांनी स्त्री जातीची केलेली विटंबना. स्त्रीला नग्न करून तिची धिंड काढल्याबद्दल प्राध्यापक व वकील यांना अटक. दिलबहार आणि गुडनाईटच्या मावशीनं पार सगळ्या गावालाच कायद्याच्या तिढ्यात अडकवून टाकलं आणि यात अडकलेल्या वकिलांना कळेनासं झालं की आता कोण वकील द्यावा. छायाचित्र संकट सगळेच यात अडकले होते. मावशी साधी नव्हती, एकदम हायब्रिड. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.